नमस्कार, बोला ना सर. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मी मिलिंद जोशी. कोल्हापूरला असतो. मी वकील आहे व्यवसायाने. इथे कोल्हापुरात प्रॅक्टिस करतो. एक संस्कृती संवर्धन या माध्यमातून सरांची ओळख झाली आणि त्या निमित्तानं माझ्या मुलग्याची त्याने एक मागच्या 2-3 वेळा स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिथे आता संपर्क सरांशी वाढत गेला आणि त्यातूनच हे सरांनी श्लोक शिकवण्याबद्दल जे वर्ग सुरू केले त्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं. फक्त वेळ कसा मिळेल म्हणून मी मागच्या 2 वेळा सुद्धा प्रयत्न केला होता, पण शक्य झालं नाही. पण यावेळी शिवतांडव स्तोत्र आहे म्हणल्यावर मी जरा आवर्जून त्यामध्ये सहभाग घेतला आणि सरांनी अत्यंत चांगल्या आणि सुस्पष्ट शब्दात अगदी एक कुठलंही काम करताना किंवा कुठलंही शिकताना गोष्ट एखाद्या गुरुची आवश्यकता असते त्याप्रमाणे एक गुरुच्या माध्यमातून सरांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि चांगल्या प्रकारे शिकवलं. आणि इतके अवघड स्तोत्र जे नेहमी आपण ऐकत होतो, पण प्रत्यक्ष वाचनाला किंवा प्रत्यक्ष म्हणायला ते किती अवघड होतं हे लक्षात येत होतं. म्हणून सरांच्या जे शिकवण्याच्या माध्यमातून त्याचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सरांचं मिळालं. आणि हे जे स्तोत्र आहेत कालभैरव असू दे, शिवतांडव स्तोत्र असू दे आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र असू दे, तिन्ही स्तोत्र सर्व चांगल्या प्रकारे शिकायला मिळाली आणि त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि सरांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.